उभे
तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर तुळसी
यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ जडी दगडा सहित वह्या तारियेल्या जैशा लाह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ विठाला महायोग पीठे तडे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथमा नमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुतं तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य आधीच्या काळातील वैरी रामेश्वर भट्ट वाघोलीकर यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये महाराज तुकोबारांच्या जीवनाचा परिचय थोडक्यात देतात. तुकोबारांच्या नामाचं महात्म्य आणि तुकोबारांचं कार्य या अभंगामध्ये थोडक्यात प्रगट करतात. विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय म्हणजे आपल्या गावामध्ये चालत असलेली श्रीमद भागवत कथा ज्यांच्या मुखामधून आपण ऐकत आहात ते आमचे गुरुबंधू वारकरी भूषण हरिभक्त पारायण गोपाल महाराज राहणे यांच्या अमृततुल्य वाणीमधून आपण ही कथा श्रवण करत आहात आणि त्यांच्याच निमित्ताने आज इथे येण्याचा योग आला. या कीर्तनाकरता उपस्थित मृदंगाचार्य आमचे माऊली महाराज, गायनाचार्य रमेश महाराज आणि एकनाथ महाराज, समस्त टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी आणि बालगोपाल, कारण तुकोबारांना सुद्धा बालगोपाल प्रिय आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात विठाला. या अभंगामध्ये रामेश्वर भट्टजी तुकोबारांच्या जीवनाचा
थोडक्यात परिचित आहे. थोडक्यात का? कारण तुकोबारांचं जीवनचरित्र इतकं आहे की एका अभंगामध्ये तुकोबारांचे वर्णन होऊ शकत नाही. तुकोबारांच्या चरित्राकरता जर समुद्राची शाही केली आणि या पृथ्वीची जर काय केली, बरोबर आहे, या पृथ्वीची जरी पाठी केली तरी तुकोबारांचं वर्णन होणार नाही. कारण तुकोबारा सामान्य नाही, तुका आकाशा एवढा या दृष्टीने सुद्धा, आणि तुकोबारांचं चरित्र एवढं व्यापक आहे की कोणी 2 तासात किंवा एका अभंगामध्ये वर्णन करू शकत नाही. विठाला या जगामध्ये भगवंत, देव आणि तुम्ही आणि आपण येतो जन्माला, भगवंत अवताराला, आणि साधू संत सुद्धा कशाला येतात? अवतार करतात. आपल्याला बंधन आहे. काय बंधन आहे? आपल्या हातामध्ये नाही जन्माला येणं आणि मरणं. कारण आपला जन्म आपल्या स्वतः हातात सुद्धा नाही, मरण सुद्धा नाही. कारण काय? आपण परतंत्र आहोत. कोणाचे? आपण काळाच्या स्वाधीन आहोत. आज जर तुम्ही म्हटलं की मला आज मरायचं, तरी मरू शकत नाही. मला मरणार नाही. आत्महत्या करणारा मरत नाही का? नाही. लक्षात घ्या, एक निमित्त आहे ते. एखादा माणूस एखाद्या उंच बिल्डिंग वरून खाली पडतो, लोक म्हणतात काय भाग्य आहे, एवढ्या वरून पडला पण मेला नाही. आणि एखादा मनुष्य रस्त्याने चालता चालता पडतो, जागेवरती मरतो. हे आपल्या हातामध्ये नाही जन्म आणि मरण. आपण परतंत्र आहोत. परंतु साधू संत आणि भगवंत, साधू संत हे स्वतंत्र आहेत. या ठिकाणी साधू संत येत असतात अवतारा करतात. आपल्या अवताराचं, आपल्या जन्माचं काय प्रयोजन आहे? आपला जन्म म्हणजे आपलं मागील कर्म परार्थ भोगण्याकरता आपण येत असतो. परंतु भगवंत आणि संत हे कार्य करता येतात. काय कार्य आहे? भगवंत ज्यावेळेस अवताराला येतात, भगवंताचं कार्य असते. काही हेतू असल्याशिवाय भगवंत येत नाही. बिना हेतूचं तर आपण कोणाच्या घरी सुद्धा जात नाही. बघा, मनुष्याचा स्वभाव आहे, जर कोणाच्या घरी आला तर समजायचं काहीतरी मनात हेतू आहे. आपण विचारलं का आमच्या घरी आले? काही नाही, सहज आलतो. सहज म्हणजे काय? एका संबंधाची गोष्ट होती किंवा कोणतं तरी लग्नाचं निमित्त आहे, कोणतं तरी कारण आहे. कारणाशिवाय कोणीच येत नाही. मग संत महात्मे या ठिकाणी अवतार येतात. कारण काय? तर तुमच्या आमच्या कल्याण करता, तुमच्या आमच्या उद्धारा करता. विठाला संतांना तळमळ आहे तुमचा आणि आमचा उद्धार झाला पाहिजे. कारण आपण स्वतः आपला उद्धार करू शकत नाही. एवढं सामर्थ्य जर आपल्यामध्ये असतं तर आपण सुद्धा संत असतो. संत येतात कशा करता? आपल्या उद्धारा करता. आणि भगवंत येतो कशा करता? ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवरती पाप वाढते त्या त्यावेळेस भगवंत अवतार घेतात. मग या भगवंताचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संवारी. तो हातामध्ये गदा घेऊन दुष्टांचा काय करतो? संहार करतो आणि या भक्तांना आपल्या जवळ करतो. हा भगवंताचा स्वभाव आहे. परंतु या साधू संतांचा तसा स्वभाव नाही. संतांचा स्वभाव कसा आहे? आईप्रमाणे. एखादा लहान मुलगा ज्यावेळेस आई जवळ घेते त्याप्रमाणे संतांचा स्वभाव आहे. कसा आहे? कोणीही या, कसाही हो, त्यांना चांगलं बनवण्याचं काम संत करतात. बघा, देवाचा स्वभाव तसा नाही. मग देवाचा आणि संतांचा काय वेगळेपणा आहे? काय नाही. ते आपल्या समोर बघणार आहोत. परंतु देव अवतार घेतो त्यावेळेस देवाचं प्रयोजन वेगळं असते आणि संतांचं वेगळं असते. विठाला एक विनंती आहे. आजचा कीर्तनाचा काय पहिला दिवस, ज्यांनी जे जे वरती बसलेले आहेत, जर पाय चांगले असतील तर खाली बसण्याची काय करा? कृपा करा. कारण काय? हा धर्म मंडप आहे. या ठिकाणी जर तुम्ही वरती बसले, दोष तुम्हाला लागणार, आम्हाला याचं काही होणार नाही. अशी विनंती आहे. जर तुम्हाला खाली बसता येत असेल, वय जर चांगलं असेल तर खाली बसा कृपया, ही विनंती आहे. विठाला विठाला आवाज काय तिथपर्यंत पोहोचत नाही वाटते. थोडा आवाज येत नाही का? आपली मर्यादा आहे. जाऊ दे. विठाला विठाला या ठिकाणी संत सुद्धा येतात आणि भगवंत सुद्धा येतो. परंतु या दोघांमध्ये विभिन्नता आहे. काय? भगवंत भक्तांना फक्त जवळ करतो आणि दुर्जनाचा संहार करतो. पण साधू संत सर्वांना जवळ करतात. मग या संत देवाचं काय सामर्थ्य आहे? बघा, देवाचं एवढं सामर्थ्य आहे की देव ज्या गोष्टीला हात लावेल ती गोष्ट कधी संपत नाही. बघा, ज्या वेळेस भगवान कृष्ण लहान होते, लहान असताना गवळणीच्या घरी जायचे, दही दूध तूप लोणी चोरी करायचे आणि चोरी केल्यानंतर ज्या डेऱ्याला भगवंताचा हात लागला त्या डेऱ्यामध्ये लोणी असो, तूप असो, दही असो, ते कधी रिकामं होत नव्हतं. असं करणं सामर्थ्य आहे देवाचं. मग देवाचं एवढं सामर्थ्य आहे तर संतांचं सामर्थ्य कमी आहे का? बघा, ज्या वेळेस तुकोबारा एक वेळचा प्रसंग आहे. तुकोबारा गावामध्ये जात आहेत आणि एक बाजाराच्या दिवशी काय झालं, एका आजीने तुकोबाराला सांगितलं, तुकोबारा तुम्ही बाजारात जात असाल तर माझं एक काम आहे.
ती आजी म्हणाली काय काम आहे? तुकोबारा म्हणाले काय काम आहे मला सांगा आजी. त्या म्हाताऱ्या आजीने सांगितलं तुकोबारा आहे तुम्ही बाजारात जातास तर मला काय घेऊन या, तेल घेऊन या थोडं. ठीक आहे, तुकोबारांचा साधा स्वभाव. तुकोबारा म्हणाले ठीक आहे घेऊन येतो. तुकोबाराने ती आजीजवळून ती कॅन घेतली आणि बाजारामधून तेल आणलं. जसं तुकोबाराने तेल आणून दिलं, आता प्रत्येकाच्या घरचं काही मोजमाप असते. 8 दिवस 10 दिवस तेलाची. कोणी जर भजे करून खात असेल तर लवकर जाईल, कोणी थोडं थोडं वापरायचं कमी दिवस जाणार आहे. त्याप्रमाणे त्या आजीने तेल आणलं आणि 8 दिवसाचं जे नियोजन होतं त्याला 15 दिवस झाले तरी तेल संपलं नाही. 20 दिवस झाले तरी तेल संपलं नाही. मग आता स्वभाव आहे, त्या आजीने शांत राहावं की नाही, आपल्या घरामध्ये व्यवस्थित आहे तर नाही. शेजारच्या आजीला सांगितलं, तुकोबारांनी तेल आणून दिलं, 1 महिना झाला तेल संपत नाही. अशी बातमी पूर्ण गावभर पोहोचली आणि एक बाजाराचा दिवस असा आला की तुकोबारांच्या पूर्ण अंगा खांद्याला म्हणजे कॅना बांधलेल्या आहेत. एक फोटो असा आहे, म्हणजे तुकोबारांचा ज्या वस्तूला स्पर्श झालं तिथलं सुद्धा संपत नाही. आणि भगवंतापेक्षा तुकोबारांचं एक पाऊल काय पुढे आहे विठाला. मग तुकोबाराचं एवढं सामर्थ्य आहे बघा, भगवंताचं सामर्थ्य आहे. जर आपण भगवंताचं नाव घेतलं तर आपल्याला कोणतीच बाधा नाही. बघा, देवाचं नाव जर घेतलं तर तुमचे सर्व कामं होतात. कामं म्हणजे हे व्यवहारिक कामं नाही, तुम्हाला जन्म मरावा लागत नाही. इतकं भगवंताच्या नामाचं काय स्वभाव, नामाचं सामर्थ्य आहे. अनेक प्रकारचे प्रमाण तुमच्या पार असतील. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष भगवंताची. देवाच्या नामात एवढं सामर्थ्य आहे की त्या ठिकाणी जर कडी काळ असला तरी तो येत नाही. बघा, ज्या वेळेस काही वारकरी पंढरपूरला जात असताना भगवंताचं नामघोष घेतो. असा एक प्रसंग आहे की काही लोक गावामध्ये ज्यांचं मृत्यू जवळ आला, त्यांचे मरण जवळ आलं, त्याला बातमी समजली की आपलं मरण जवळ आलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी काय केलं, पंढरपूरला धाव घेतली आणि नामदेवरायाला विनंती केली की आमचा आता मृत्यू जवळ आलेला आहे, आम्ही वाचलो पाहिजे. त्यावेळेस नामदेवरायांनी सांगितलं एक काम करा, गळ्यामध्ये माळ घाला, भगवंताचं नाव घ्या, तुम्हाला कळी काळ जवळ येणार नाही. ज्या वेळेस सर्व यमदूत आले आणि यांनी भगवंताच्या नामाचा गजर केला, सर्व वापस गेले. इतकी नामाची काय ताकद आहे. ज्या वेळेस अजय मेळाला याला यमदूत आले त्यावेळेस सुद्धा अजय मेळाला सांगितलं होतं तुझ्या मुलाचं नाव काय ठेव, नारायण. त्यांनी आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. येता जाता नारायण 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 नाव चालू आहे. ज्या वेळेस त्याला याला यम आले त्यावेळेस सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला आवाज दिला नारायण. सर्व यमदूतांना वाटलं काय प्रकार आहे. त्यावेळेस यमदूत आणि भगवंताचे सुद्धा दूत न्यायला आले आणि त्यावेळेस फार त्यांचं सुंदर चिंतन आहे. भागवतामध्ये चिंतन पुढे तुम्हाला ऐकायला येणारच आहे. त्यांनी सर्वांचा संवाद आहे की तुम्ही येथे कशा करता आले. त्यावेळेस यमदूतांनी सांगितलं हे आमचं गिराईक आहे, आम्ही याला घेऊन जाणार आहे. विष्णुदूत म्हणाले याने जीवनामध्ये कधी देवाचं नाव नाही घेतलं, एक सुद्धा वेळा देवाचं नाव. ते म्हणाले बघा ज्यावेळेस आम्ही न्यायला आलो याने आवाज दिला नारायण, त्यावेळेस आता हा आमचा झाला म्हणजे भगवंताचा झाला. हे भांडण चिकटलं आणि सर्व भगवंताकडे गेले. भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताने सांगितलं आमची तुम्हाला आज्ञा आहे, ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण होत असेल, ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं गुणगान होत असेल त्या ठिकाणी तुम्हाला सत्ता नाही. तुम्ही त्या गावात काय करू नका, जाऊ नका. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा सुदर्शनचा यावा, घरटी फिरे भोवती विठाला. सांगित होता तुम्हा नाही तेथे सत्ता. यम धर्म सुद्धा सांगतो की तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं नाव चालू असेल तुम्हाला सत्ता नाही. म्हणजे भगवंताच्या नावात एवढी ताकद आहे की कळी काळ सुद्धा तुम्हाला जवळ करू शकत नाही. हे झालं भगवंताचं. मग तुकोबारायची काय सामर्थ्य आहे बघा. तुकोबारायचं सामर्थ्य एवढं आहे की तुकोबारांचं स्वतःची शक्ती तर एवढीच आहे, पण तुकोबाराच्या नावाची इतकी शक्ती आहे की तुकोबाराचं जर नाव घेतलं तरी सुद्धा कळी काळ तुमच्या जवळ येत नाही. अभंगाचं पहिलं चरण तुकाराम
सामर्थ्य आहे की तुकोबाराच्या नावाच्या नुसत्या गजर यम सुद्धा कापतो. तुकोबारांची या कडी काळावरती काय सत्ता आहे बघा. आपली सत्ता जर विचार केला तर आपल्या बायकोवर सुद्धा काय नाही सत्ता नाही. हात वर करा बरं. कोणाची सत्ता आपल्या बायकोवर? कोणी बायकोला ऐकत घाबरत नाही. हात वर करा. आता हात वर कर सांग घरी गेल्यावर. आपली आपल्या पत्नीवर सुद्धा सत्ता नाही. तुकोबारांची तर काळावर सत्ता आहे बघा. एक वेळ एका राजाने सांगितलं की जो आपल्या पत्नीचं ऐकत नाही ते एका बाजूला उभे राहा. सर्व लोक बाजूला होते, फक्त एकच पठ्ठ्या एका बाजूला बसला होता. राजाला वाटलं आपल्या राज्यात एक तरी चांगला मनुष्य आहे की आपल्या पत्नीचं ऐकत नाही, त्याचा सत्कार करा. त्याचा सत्कार केला आणि त्याला काय द्या तर एक साडी दिली. त्याला एक साडी दिली. जा म्हणलं घरी. बिरबलाने विचार केला साडी द्यायचं काय कारण असेल. राज्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहे. तो आपल्या घरी गेला साडी घेऊन आणि थोड्या टायमाने बिरबल तिथे आला आणि बिरबलाचा आणि राजाचा संवाद सुरू आहे. तेवढ्यात तो मनुष्य वापस आला. राजाने विचारलं काय झालं, काय अडचण आहे. तो म्हणाला माझी पत्नी म्हणते साडी जांभळ्या कलरची पाहिजे होती. राजा म्हणाला लवकर उठ घरी निघ. आमचं नियोजन काय, जो पत्नीचं ऐकत नाही त्याचा सत्कार आहे. बिरबलाने सांगितलं राजा मग तुम्ही एवढे राजे असताना तुम्ही असं एवढं नियोजन म्हणजे साडी दिली त्याला, काही घोडे काही मोहरा द्यायचं कारण द्यायला पाहिजे. राजा म्हणाला माझं काही नाही, पण राणीच म्हणाली की साड्या वाटप केल्या पाहिजे. बघा म्हणजे राजा सुद्धा पत्नीच्या स्वाधीन आहे, तो मानुष्य सुद्धा पत्नीच्या स्वाधीन आहे. आणि तुकोबाराय आणि संत यांच्या स्वाधीन काळ नाही, हे काळाच्या स्वाधीन नाही तर काळ यांच्या स्वाधीन आहे. कसं आहे बघा, ज्या वेळेस तुकोबारांचं एका ठिकाणी कीर्तन चालू आहे, कीर्तन चालू असताना तुकोबारांचे काही टाळकरी होते. त्यामधील एका टाळकऱ्याचा लहान मुलगा तो मरण पावला. मरण पावल्यानंतर त्या मातेने इतकं दुःख झालं. दुःखाच्या बरोबर तिने काय केलं, ते मुलाला उचललं आणि तुकोबारांच्या कीर्तनात घेऊन आली. तुकोबारांच्या कीर्तनात आणल्याबरोबर तुकोबारांचं भजन कीर्तन म्हणजे कसं होतं, तुकोबारांचं कीर्तन म्हणजे चिंतन भरपूर, नामस्मरण भरपूर. तुकोबारांचं नामस्मरण चालू आहे, तुकोबारा नामात दंग आहेत. तेवढ्यात त्या महिलेने आवाज दिला तुकोबाराय तुमचं जर एवढं सामर्थ्य असेल तुमच्या देवाचं तुमचं, तर हे माझं मुलगा जिवंत करा. तुकोबारांनी भगवंताला प्रार्थना केली. त्यावेळेस ते मेलेलं मूल काय झालं, जिवंत झालं. तुकोबारांची सत्ता आहे. विठाला विठाला संत कळी काळाच्या स्वाधीन नाहीत. बघा ज्ञानोबा आहे, तुकोबार आहे. ज्ञानोबाराला ज्यावेळेस घ्यायला काळ आला त्यावेळेस मुक्ताबाई, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ आदी सर्व भाऊबंद एका ठिकाणी बसले होते. त्यावेळेस काळ घ्यायला आला त्यावेळेस आई साहेबांनी 2 हात वर केले, 2 बोट. त्यावेळेस काळाला वाटला आता 2 वर्ष टाइम आहे. काळ परत गेला. परत 2 वर्षांनी आला. परत मुक्ताबाई आई साहेबांनी 2 बोट वरती केले आणि सांगितलं परत काळ वापस गेला. परत 2 वर्षांनी आला. त्यावेळेस मुक्ताबाई आई साहेब म्हणाल्या हे 2 बोट म्हणजे 2 वर्ष नाही, 2 बोट म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबा आदी संत या पृथ्वी तलावरती आहेत. बघा बाळचंदो बाबा बाळचंदो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत नाही, जोपर्यंत ज्ञानोबारांची समाधी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. विठाला मग या संतांचं एवढं सामर्थ्य आहे की कळी काळ सुद्धा यांच्या ताब्यात आहे. बघा तुकोबा म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. त्यांची एवढी सत्ता आहे की जगाला जो गाजणारा काळ आहे बघा, घडी घडी काळ वाट्याची पाहे अजून किती आहे अवकाश. आपली काळ सतत वाट पाहत आहेत, पण तुकोबारांचं तसं नाही. तुकोबारांचं सामर्थ्य आहे की कळी काळ सुद्धा तुकोबारांच्या काय करतो, पाया पडतो. काळ सलाम गुलाम कर. तुकोबारा म्हणतात हा जो काळ आहे हा मला सलाम करतो. कारण काय, ज्या वेळेस आजचा बीजेचा प्रसंग आहे, तुकोबारांचं सामर्थ्य आहे. आजच्या युगामध्ये एवढ्या काळामध्ये सदैव वैकुंठ गमन करणारे तुकोबारा पहिले. आतापर्यंत कोणी तुकोबारासारखं गेलं का तुमच्या गावातून कोणी? आमच्या तर गावातून कोणी अजून गेलं नाही. या देहासकट फक्त तुकोबारा गेले. निळोबारा महाराज सुद्धा म्हणतात प्रयाण काळे देवी विमान पाठविले, कलीच्या काळामध्ये अद्भुत वर्तवले. मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तो शेविले. हा प्रसंग आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु तुकोबारांचं एवढं सामर्थ्य आहे. विठाला भगवंताचं आणि तुकोबारांचं एवढं सामर्थ्य आहे, तर भगवंत आणि तुकोबारा काही भिन्न नाही. कारण काय, ज्या वेळेस तुकोबारा आपल्या संसाराला लागलेले आहेत आणि संसार करत असताना तुकोबारांना वैराग्य निर्माण झालं. कधी?
वयाच्या 17व्या-18व्या वर्षी तुकोबारायांचं लग्न लहानपणी झालं होतं बघा. तुकोबाराचे मोठे भाऊ आणि तुकोबारा मधले आणि लहान कान्होबाराय महाराज. तुकोबारांचा संसार सुरू आहे. ज्या वेळेस तुकोबारांच्या वडिलांनी सांगितलं आता हा कारभार तुम्ही घ्या, त्यावेळेस तुकोबारा म्हणाले मोठ्या भाऊ असताना माझ्याकडे देऊ नका. मग मोठ्या भावाला सांगितल्यानंतर मोठे भाऊ म्हणाले मला या संसारात आसक्ती नाही, मला नकोच. मग तुकोबारांकरता संसार दिला. तुकोबारांचं आपलं दुकान चालू आहे. आपल्या वडिलांपेक्षा तुकोबारांनी अनेक प्रकारे तो धंदा मोठा केला. तुकोबारांना सर्व गावातील आजूबाजूचे लोक जे होते ते तुकाशेठ म्हणायचे. तुकोबारांनी आपलं सामर्थ्य वाढवलं आणि काही काळानंतर तुकोबारांनी काय केलं, तुकोबारांना स्वप्नामध्ये नामदेव राहिले आणि नामदेवरायांनी काय केलं, जागे केलं. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. आल्यानंतर काय सांगितलं तुकोबाराय तुम्ही काय करा, अभंग लिहा. जे माझे लिहायचे बाकी 4 कोटी अभंग आहेत. बघा नामदेवराय आणि तुकोबारा एकच आहेत. बघा ज्या ज्या वेळेस भगवंताचे अवतार झाले त्या त्यावेळेस तुकोबार सोबत होते. जे जे झाले अवतार, जे जे झाले तुका त्यांचे बरोबर. ज्यावेळेस भगवंताचा नृसिंह अवतार झाला त्यावेळेस तुकोबारा कोणते, भक्त प्रल्हाद होते. ज्यावेळेस देवाचा राम अवतार झाला त्यावेळेस तुकोबारा कोणते, अंगद होते. ज्यावेळेस कृष्ण अवतार झाला त्यावेळेस तुकोबारा होते उद्धवजी. ज्यावेळेस देवाचा पांडुरंगाचा अवतार झाला त्यावेळेस कोण होते, नामदेवराय. आणि तेच नामदेवराय तुकोबारा झाले. विठाला जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा फळवूया. ज्यावेळेस तुकोबारांनी संतांचे काही वाङ्मय वाचले, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचली त्यावेळेस तुकोबारांना आपला वैराग्य जागृत झालं आणि तुकोबारांनी विचार केलं मला आता परमार्थ केला पाहिजे. मग तुकोबारांच्या अंतकरणामध्ये वैराग्य धारण झालं आणि तुकोबाराय आपल्या गळ्यामध्ये विणा घ्यायचे आणि रोज कधी भामचंद्रावरती, कधी घोरड्यावरती, कधी भंडाऱ्यावरती तुकोबारांचं भजन चालू आहे. भगवंत काय करायचा, तुकोबारांना अधून मधून कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन द्यायचा. मग तुकोबारा म्हणाले देवा मला आता तुझं असं दर्शन नको, मला तुझं साक्षात दर्शन हवं आहे. मग तुकोबारा भामचंद्र डोंगरावरती गेले आणि 15 दिवस तुकोबारांनी अन्न पाण्याचा काय केला, त्याग केला. 15 दिवस अन्न पाण्याचा त्याग केल्यानंतर देवाने तुकोबारांना दर्शन दिलं बालरूपात. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. त्यावेळेस तुकोबारांना भगवंताचं दर्शन झालं आणि तुकोबारा आता आपल्या संसारामधून आसक्ती काढून तुकोबाराचं भजन सुरू आहे. भजन सुरू करत असताना तुकोबारांचं काय होतं, प्रत्येक डोंगरावरती भजन करायचं आणि एखादा अभंग सुचला. बघा निसर्ग बघितलं तुकोबाराने अभंग लिहिला. काय लिहिला, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. असे अनेक प्रकारचे तुकोबारा अभंग लिहित होते आणि संत जगणारे महाराज काय करत होते, लिहित होते. तुकोबाराने असे अनेक अभंग लिहिले. एक वेळचा प्रसंग आहे, तुकोबारा एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यानंतर जे टाळकरी होते त्यावेळेस तुकोबारा कीर्तन करत आहेत लोहगावला आणि त्या टाळकरीची पत्नी कीर्तनाला सुद्धा आली आणि तुकोबारांचा मुक्काम त्या दिवशी त्या आपल्या टाळकऱ्याच्या घरी झाला. कारण लोहगावरून देवगावला जायला थोडा वेळ लागते, मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेस तुकोबाराला आंघोळीला पाणी टाकलं ती पत्नी म्हणाली हा तर बोंबलत फिरतो, माझ्या पतीला सुद्धा नादाला लावलं. असा रागाच्या भरात तिने काय केलं, गरम पाणी केलं आणि ते गरम पाणी त्या गरम पाण्याला तुकोबाराला आंघोळी करता गेलं. तुकोबाराने ते पाणी अंगावर घेतलं आणि पाणी अंगावर घेतल्याबरोबर तुकोबाराच्या अंगाचा काय झाला, दहा झाला. दहा झाल्याबरोबर तुकोबारा काय म्हणाले, जळो माझी काया, जळो माझी काया.
केशवा माय बापा. तुकोबारांनी भगवंताला प्रार्थना केली, देवा धाव माझ्या अंगाचा दहा होत आहे. त्यावेळेस भगवंताने तो दहा शांत केला. परंतु त्याचा परिणाम काय झाला तर ज्या स्त्रीने ते पाणी दिलं होतं तिच्या सुद्धा अंगाचा काय झाला, दहा झाला. अंग लाल होत आहे, ती घाबरली, रडत आहे. त्यावेळेस तिच्या पतीने सांगितलं, बघ ज्या ठिकाणी तुकोबारांनी आंघोळ केली ना ते पाणी घे, तिथली माती घे आणि आपल्या अंगाला लाव. ती माती लावल्याबरोबर तिच्या अंगाचं जी दाह आहे तो शांत झाला. विठाल. मग अशा प्रकारे तुकोबाराय अभंग लिहित आहेत. तुकोबारांचं भजन कीर्तन पूर्ण पंचकोशीमध्ये तुकोबारांचं चिंतन चालू. ज्या ज्या गावाला तुकोबारा जायचे त्या त्या गावाला तुकोबारांचं कीर्तन झालं की सर्व लोक तुकोबारांकडे आकर्षित व्हायचे. अशा प्रकारे अनेक तुकोबारा अनेक कीर्तन करत असताना एक वेळ काय झालं, साक्षात म्हणजे छत्रपती शिवराय सुद्धा तुकोबारांच्या कीर्तनाला आले. प्रसंग असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तनाला येऊन बसले. त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांना पकडण्याकरता काही मुसलमान आले. त्यांना माहिती पडली की राजे या कीर्तनाला उपस्थित आहेत. वेढा पडला तरी तुकोबारांना छत्रपती शिवरायांना तुकोबारांच्या काही शिष्याने येऊन सांगितलं, महाराज इथं आता वेढा पडणार आहे, तुम्ही इथं आले, माहिती पसरली, काय श्रद्धा असेल तुकोबारांवरती. बघा आजकाल जर एखादा राजकारणी कीर्तनाला त्याला सांगितलं की तुझ्यावर आता प्राणघातक हल्ला होणार आहे, तो कीर्तनकारा सकट सगळ्याला घेऊन जाईल, देणार की नाही. पण तुकोबारात एवढी निष्ठा होती. छत्रपती शिवराय म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, तुकोबारा आहेत तर काही अडचण नाही. तुकोबारांना समजलं की या राजावरती आता हल्ला होणार आहे. तुकोबारांनी भगवंताला सांगितलं, देवा तुझ्या जर कीर्तनामध्ये जर असे हल्ले होत असतील तर काय फायदा, ह्या समाज तुझ्यावरती श्रद्धा धरेल काय. बरं माझी सुद्धा लाज जाईल, माझी लाज नाही जाणार, तुझी लाज जाईल. विठाला विठाला. असे तुकोबारांनी छत्रपती शिवरायांवर हल्ला होणार होता. सर्व यवन प्रकट झाले, देवाच्या कृपेने सुखरूप राजे सुटले. मग तुकोबारांचा संसार सुरू आहे. तुकोबारांचा संसार काय होता, तुकोबारांचा संसार म्हणजे भगवंताचं नामस्मरण, हाच तुकोबारांचा संसार आहे. तुकोबारांनी संसारात आसक्ती धरली नाही आणि आपल्याला सुद्धा सावध केलं. ज्या वेळेस तुकोबारा भंडारा डोंगरावरती भजन करतायत आणि एक मनुष्य आला, म्हणाला, तुकोबाराय माझी म्हैस हरवली, ते सापडेल काय. तुकोबाराय म्हणाला, बघा मी इथं भजन करतो, तुझ्या म्हशी बघायला काय. तो म्हणाला, महाराज मला बाकीचं ज्ञान सांगू नका, मला सांगा की माझी म्हैस बघितली काय. त्यावेळेस तो म्हणाला, तुकोबाराय म्हणाले, बघ तुझी म्हैस तुझ्या घरी आहे, तू घरी जा. तो व्यक्ती आपल्या घरी गेला आणि गेल्यानंतर बघितलं की म्हैस आपल्या घरी आहे. त्यावेळेस त्याने विचार केला, मी जर भगवंताच्या प्राप्तीकरता जर विचार केला असता तर मला देव भेटणार नाही काय. तुकोबाराय त्याला म्हणाले होते, काय म्हणाले, देव पहावया करीवो सायास न धरी आस नाशिवंत. तो मनुष्य वापस आला डोंगरावरती आणि तुकोबारांना शरण गेला. तोच मनुष्य तुकोबारांचा एक टाळकरी झाला. विठाला. तुकोबारांचं दैनंदिन जीवन चालू आहे आणि एक वेळचा प्रसंग असा झाला, तुकोबारांचे जे अभंग लिहायला चालू होते, सर्व पंचकोशीमध्ये तुकोबारांची कीर्ती पसरली. त्या कीर्तीवरती काही लोक जळत होते, काही लोक तुकोबारांची निंदा करत होते, तुकोबारांना शिव्या सुद्धा देत होते. शिव्याच नाही, तुकोबारांना अनेक प्रकारे त्रास दिला. इतका त्रास दिला की तुकोबारांना एवढा त्रास दिल्यानंतर तुकोबारांना म्हणावं लागलं, बघा तुकोबारा डोंगरावरती भजन करतायत आणि एक स्त्रीला काही समाजकंटकांनी पाठवलं, कारण तुकोबारांची त्यांना बदनामी करायची होती, त्यांना पाहायचं होतं तुकोबारा खरे साधू आहेत काय. त्यांनी त्या स्त्रीला पाठवलं. ती स्त्री तिथे हावभाव करू लागली. तुकोबारांची इतकी निष्ठा होती भगवंतावरती आणि तुकोबारांची एवढा मन हे होतं. तुकोबारा म्हणाले, तू कितीही असं वागू नको, माते तू माझ्या आईप्रमाणे आहे. तैसे
माते न करे सायास विष्णुदास तैसी न हो. तुकोबाराने सांगितलं जा तू, आम्ही विष्णुदास तसे नाहीयेत. त्यावेळेस स्त्री परत गेली, ती तुकोबारांची शिष्य झाली आणि तिचा अभिमान घडला. तुकोबारांच्या जीवनातील असे अनेक प्रसंग आहेत. कारण आजचं कीर्तन म्हणजे तुकोबारांची काय आज बीज आहे. आज वावग बोलून काही फायदा नाही आहे. अभंग सुद्धा तुकोबारांच्या काय चरित्राचा आहे. विठाला विठाला अनेक लोकांनी तुकोबारांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण तुकोबारा त्यांच्या त्रासाला कंटाळले नाही. तुकोबाराने उलट त्यांचा कल्याणाचा विचार केला. जर तुकोबारांनी त्या स्त्रीकडे किंवा त्या समाज कंटकाकडे जर 2 मिनिटं तुकोबारांनी रागानं बघितलं असतं तरी ते काय झालं असते, भस्म झालं असते. एवढी तुकोबारांचे काय होतं, सामर्थ्य होतं. कारण तुकोबारायांनी बघा, ज्ञानोबारायांच्या जवळ संसार आला नाही. ज्ञानोबारायांचं एवढं सामर्थ्य होतं की ज्ञानोबारांच्या जवळ संसार आला नाही. तुकोबारांचं एवढं सामर्थ्य होतं, तुकोबारांनी संसार जाळला. जाळून संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी. तुकोबारांनी संसार जाळला आणि नाथ महाराजांनी काय केलं, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. या साधू संतांनी संसार काय केला, आनंद स्वरूप केला. आणि आपण या ठिकाणी आपलं एवढं सामर्थ्य कोणतंच नाही आपल्यात. बघा आहे का आपण संसार सुखाचा करू शकतो काय, आहे एवढं सामर्थ्य? कारण ठाऊकची आहे संसार दुःखाचा. आपलं एवढं सामर्थ्य नाही. आपण संसार जाळू सुद्धा शकत नाही. सोडणं तर जाळू जाऊ द्या, पण सोडणं सुद्धा दूर आहे. विठाला विठाला तुकोबारांची पंचकोशीमध्ये कीर्ती पोहोचली. बघा एवढे सुद्धा माणसाची कीर्ती पोहोचली की लोकांना काय होते, त्याची ईर्ष्या निर्माण होते. कोणी असो, कोणी जर कोणी मोठं झालं तर लोक त्याला नाव ठेवतात. मग तुकोबारांची कीर्ती पोहोचली आणि त्या काळातील असणारे रामेश्वर भट्ट, मंबाजी बाबा गोसावी, एक वेळ तर तुकोबारांची म्हैस किंवा गाय त्या मंबाजी बाबाच्या शेतात गेली आणि शेतात गेल्यानंतर त्यांना ही माहिती पडली तर त्यांनी काय केलं, तुकोबारांना काठीच्या काठीने मारलं. बघा एवढं मारलं की तुकोबारांच्या अंगावरती वळ उमटले. आणि संध्याकाळी तुकोबारा कीर्तनाला आले. त्यावेळेस मंबाजी बाबा कीर्तनाला हजर नव्हते. मग तुकोबारांना वाटलं आज तर कीर्तनात काही मजा नाही, जो मुख्य श्रोता आहे तो हजर नाही. त्यावेळेस तुकोबारा त्याच्या घरी गेले आणि सांगितलं, मंबाजी बाबा तुम्ही मला मारलं, तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटत असेल ते मनात धरू नका, हा गावगाडा आहे. त्यावेळेस त्याला वाटलं तुकोबारांचं काय अंतकरण आहे. बघा आज जर तुम्हाला एखादी कोणी थापड मारली तर तुम्ही आयुष्यभर कोणी एकामेकाशी बोल, तुम्ही काय मीच काय, आपलं एवढं सामर्थ्य नाही. तुकोबारा त्याच्याकडे गेले, म्हणाले तुझे हात दुखत असतील ते मी दाबतो. बघा तुकोबारांचं किती सामर्थ्य आहे. इतकं तुकोबारांचं सामर्थ्य आहे की तुकोबारा आहे काम क्रोध लोभ तुकोबाराच्या जवळ सुद्धा नाही. कारण काय, नामस्मरण विठाला विठाला. ज्या वेळेस तुकोबारांना एवढा त्रास दिला त्यावेळेस सर्वांनी मिळून काय केलं, त्या ब्राह्मणांनी मिळून काय केलं तर रामेश्वर भट्ट वाघोलीकर यांना सांगितलं की तुकोबारा अशा प्रकारे अभंग लिहिता. तुकोबारा काय म्हणता की सर्वांना येथे अधिकार आहे. हा अधिकार कोणी दिला? तुकोबारा म्हणतात सकळांशी येथे काही अधिकार, कलियुग उद्धार हरीचे नामे. मग काही लोक म्हणाले तुकोबारा तुम्ही म्हणतात सर्वांना अधिकार आहे. सर्वांना म्हणजे कोणाला? काही उच्च वर्णाचे लोक असतील त्यांना आहे काय, क्षत्रिय वैश्य शूद्र नाही. तुकोबाराने सर्वांना म्हणजे कोणाला, आदि करुणी वेश्याही, कोणालाही नामस्मरणाचा अधिकार आहे. तुकोबारा सांगतात अनेकांनी अनेक साधना केल्या असतील पण आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो. तुकोबारा म्हणतात आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. अनेक साधना असतील पण आमचं ते साधन आहे, या साधना एवढं शुद्ध साधन कोणतं नाही. कारण तुकोबारा सांगतात जर या व्यतिरिक्त दुसरं साधन असेल तर आम्ही भगवंताची आण वाहतो. वाहतसे आण विठोबाची, तुका म्हणे सुखे आई सर्वहुनी, शहाणा तो ध्वनी घेतो इथे. तुकोबारा असं सामर्थ्य घेऊन सांगतात की मी तुकोबारा देवाची आण वाहतो. हे जर साधन असेल तर विठाला विठाला. मग तुकोबारांची एवढी सहनशक्ती. एक वेळचा प्रसंग म्हणजे तुकोबारांचे जे अभंग आहे, हे अभंग ज्यावेळेस प्रचलित झाले, सर्व लोक पाठ करू लागले, त्यावेळेस रामेश्वर भट्ट वाघोलीकर आले आणि त्यांनी तुकोबारांना बैठक बसवली आणि तुकोबारांना आदेश दिला उद्यापासून अभंग लिहायचे बंद. तुकोबारांना ज्यावेळेस सांगितलं मग तुकोबारा म्हणला ठीक आहे मी उद्यापासून अभंग लिहित नाही. मग जे लिहिलेले आहे, तुकोबाराचा स्वभाव बघा, मग हे लिहिलेलं आहे महाराज याचं काय करायचं. रामेश्वर भट्ट म्हणाले जे लिहिलेले आहे हे उद्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवायचे. हे जसं ऐकलं तसं तुकोबारांच्या पत्नी ज्या रोज तुकोबारांच्या नावानं बोलत होत्या की या विठूचा नाद लागला याला, त्या पत्नीच्या डोळ्यामध्ये धराधरा आसू आले आणि म्हणाले मी हा ग्रंथ तुम्हाला बुडू देणार नाही. त्यावेळेस तुकोबारा म्हणाले हा गावगाडा आहे, काही अडचण नाही. तुकोबारा ते घेऊन गेले
आणि त्या डोहामध्ये सर्व अभंग बुडवले. अभंग बुडवल्यानंतर ज्या वेळेस अभंग बुडवले 15 दिवस तुकोबराने नामस्मरण केलं. इकडे रामेश्वर भट्टांच्या रस्त्याने जात असताना एका विहिरीमध्ये आंघोळ केली आणि ती विहीर होती अनगळशा फकीरांची. त्याने श्राप दिला, डुबतच राहा, वरती आला म्हणजे तुझ्या अंगाचे आग होईल. ज्यावेळेस वरती आले अंगाची दाह होत आहे. रामेश्वर भट्ट आळंदीला आले, ज्ञानेश्वर महाराजांना प्रार्थना केली, ज्ञानोबाराय माझा हा दाह शांत करा. ज्ञानोबाराय म्हणाले हा दाह शांत होणार नाही, कारण तुम्ही एका मोठ्या साधूचा अपमान केलेला आहे. त्यावेळेस रामेश्वर भट्ट वाघोलीकर तुकोबारांकडे आले आणि आल्यानंतर म्हणाले महाराज मला माफ करा, माझा हा दाह शांत करा. तुकोबारांनी त्यांना 2 अभंग लिहून दिले. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते असे 2 अभंग लिहून दिले आणि सांगितलं दाह शांत होईल. दाह शांत झाला. त्यावेळेस रामेश्वर भट्ट वाघोलीकर म्हणू लागले तुकोबाराय तुम्हाला या संसाराने सर्व जगाने त्रास दिला, तुम्ही आहेत तरी कोण, तुमचं एवढं सामर्थ्य कसं? सामान्य जर माणूस असला तेवढं सहन करू शकते. तुकोबाराय तुम्ही कोण आहात? तुकोबाराय म्हणतात मी कोण आहे हे मी नाही, साक्षात पांडुरंगाला जाऊन विचारा. पुसने ते पुसा पांडुरंगा, पांडुरंगाला विचारा. कारण रामेश्वर भट्ट म्हणाले तुकोबारा तुम्ही सामान्य माणूस असू शकत नाही. त्यावेळेस रामेश्वर भट्ट म्हणाले काय म्हणाले? तुकोबारा सामान्य नाहीत, तुकोबारा साक्षात भगवंताचा अवतार आहे, अभंगाचं शेवट. रामेश्वर भट्टांनी तुकोबारांना अभंग बुडवण्याची परवानगी दिली, अभंग बुडवण्याची काय केली होती? आज्ञा केली होती. तेच रामेश्वर भट्ट म्हणतात की तुकोबारा काय नाही, सामान्य नाहीत, साक्षात तुकोबारा काय आहेत, महाविष्णू आहेत. तुकेता तुलने
तुकोबाराय साक्षात भगवंताचे अवतार आहेत. मग तुकोबारा ज्यावेळेस भगवंताचे साक्षात अवतार आहे, ज्यावेळेस त्या वह्या बुडवल्या, जडे दगडासहित वह्या तारी येल्या जैश्या लाया, ज्या वह्या बुडवल्या, तुकोबारांनी 15 दिवस अन्नपानाचा त्याग केला. आणि त्याग केल्यानंतर तुकोबारांचं 15 दिवस भजन चालू आहे. भजन चालू असताना साक्षात भगवंताचं सुदर्शन चक्र आणि त्या सुदर्शन चक्राने त्या वह्या तारल्या होत्या. त्या कशा प्रकारे तरल्या? जडे दगडासहित वह्या तारी येल्या जैश्या लाया. ज्याप्रमाणे तेलामध्ये लाह्या तरंगतात त्याप्रमाणे ते साक्षात तुकोबारांचे ग्रंथ काय झाले? वर आले. मग हे ग्रंथ वर आल्यानंतर पाहिले त्यावेळेस रामेश्वर भट्ट म्हणाले, तुकोबारा सामान्य नाही, तुकोबारा साक्षात महाविष्णूचे अवतार आहे. मग हे तुकोबारांचं खरं सामर्थ्य काय? खरं ते तुकोबाराचं खरं सामर्थ्य रामेश्वर भट्ट अभंगाच्या दुसऱ्या जना सांगतात. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा जन केला पुरुषार्थ, जन केला पुरुषार्थ, हो धन्य तुकोबा समर्थ, जन केला हा पुरुषार्थ, जन तुकोबा समर्थ, जन केला पुरुषार्थ, जन केला पुरुषार्थ, जन केला पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबारांचा पुरुषार्थ काय आहे? तुकोबारांनी अभंगाची गाथा लिहिली, अभंगाची गाथा तारली, सर्वसामान्यांना उपदेश केला. आता तुकोबारांचा मोठी क्रांतीच आहे बघा. कारण ज्या ज्या वेळेस कोणाला अधिकार नव्हता त्यावेळेस तुकोबारांनी छातीवर हात ठेवून सांगलं की हा अधिकार सर्वांना आहे. ही तुकोबारांची क्रांती आहे. याही पेक्षा मुख्य क्रांती काय? ज्या वेळेस तुकोबाराय भजन करू लागले, भजन करत असताना तुकोबारांना वाटलं आता आपल्याला येऊन भरपूर काळ झाला, आता आपल्या जाण्याचा समय निश्चित झाला. त्यावेळेस तुकोबारांनी काय केलं? भगवंताला प्रार्थना केली, देवा आता तू काय कर, मला लवकरात लवकर घ्यायला ये. त्यावेळेस कसं आहे, वशिला लावतात. एखाद्या वेळेस आपलं काम जर आमदाराकडे असलं तर आमदाराचा पीए त्याला आपण फोन करतो, साहेब कुठं आहेत, साहेबाची भेट घ्यायची आहे. त्याचप्रमाणे भगवंताचे पीए कोण? तर ज्यावेळेस गरुड आहेत, गरुडाला तुकोबारांनी प्रार्थना केली की गरुडा देवाला घेऊन ये. गरुडाचे पायी गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा डोई, वेगी आणावा तो हरी मज दिनाते उद्धरी. तुकोबारा म्हणाला आता मला जायचा वेळ झाला. तुकोबारांनी प्रार्थना केली गरुडाला, गरुडा भगवंताला लवकर घेऊन ये. तरी भगवंत काय आले नाही. त्याच तुकोबारा म्हणाले ठीक आहे आता आपण प्रार्थना बदलू. दुसरा पी आहे. तुकोबारा म्हणाले साधू संतांनो तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुकोबारांची प्रार्थना सुरू आहे. देवा साधू संतांना प्रार्थना केली की तुम्ही काय करा, भगवंताला घेऊन या. तुकोबारांना वाटलं आता संकाधिकांना प्रार्थना केली आली नाही, गरुडाला प्रार्थना केली आली नाही. आता एकच आहे, किती माणूस मोठा असला तर होम मिनिस्टरच्या काय ताब्यात आहे. किती मनुष्य घरी वाघ असला बाहेर तरी घरामध्ये काय असतो, मांजर असतो. तुकोबाराय म्हणाले आता बघा
मी तुकोबरा म्हणला आता एवढ्यांना प्रार्थना करून काही फायदा नाही. साक्षात लक्ष्मी मातेला प्रार्थना केली. काय केली? पायी लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे अनावात हरी मगदिना ते उतरी सर्वांना तुकोबरांनी प्रार्थना केली. त्यावेळेस अगोदर तुकोबराने आपल्या टाळकऱ्यांना गावकऱ्यांना विचारलं, मी आता वैकुंठाला जाणार आहे, कोणाला जर माझ्यासोबत यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. लोकांना वाटलं दुसऱ्या गावाला कीर्तनाला जायचं असेल, परत वापस यायचं असेल. लोक म्हणाले तुकोबरा आहे, परत कधी येऊ आपण? तुकोबरा म्हणाले, एकदा वैकुंठाला माणूस गेलं की परत येत नाही. लोकांना वाटलं आता आम्ही येत नाही. मग म्हणाले तुकोबरा काय करा, थांबा थोडं घरी विचारतो. घरी विचारलं पाहिजे. आम्ही जर असेच निघून गेलो तर घरची चिंता करतील. तुकोबरा म्हणाले तुम्हाला 2-3 दिवस टाइम देतो, जा घरी विचारून या. सर्व घरी गेले. गावकऱ्यांना घरच्यांना विचारलं, कोणीही तुकोबरासोबत यायला तयार नाही. ज्या वेळेस दशमीच्या दिवशी, दशमी किंवा एकादशी दिवशी ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा आले त्यावेळेस तुकोबरांच्या घरची अवस्था काय होती बघा. आज ज्या तुकोबरांच्या अभंगावरती एका अभंगावरती कीर्तन करणारे महाराज लोकांची एवढे प्रॉपर्टी आहे, त्या तुकोबरांची घरची संपत्ती काय होती. ज्या वेळेस भगवंत परमात्मा घरी आले त्यावेळेस बसायला सुद्धा काय नव्हती, बाज नव्हती व्यवस्थित. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोकण मोडकी जर्जर. जर्जर तर बाज आहेच, भगवंताला जेवणाकरता सुद्धा काय नाही, व्यवस्था नाही. काय आहे, कन्या आहेत कन्या. बघा प्रमाण काय, दरदरीच्या पाण्या माझी रांधील्या कन्या. जगाचा मालक तुकोबरांकडे आला आणि तुकोबरांच्या घरची अवस्था अशी आहे. आणि बघा ज्या तुकोबरांच्या अभंगावरती आम्ही पोट भरतो, आमची अवस्थाच काय आहे. विठाला विठाला तुकोबरांनी परत गावात सांगितलं, बघा कोणाला वैकुंठाला यायचं तर चला. लोकांनी सांगितलं, बघा आता एवढा मोठा होळीचा सण तोंडावर आला, एवढी होळी करू आणि आपण जाऊ. होळी झाली, पूर्णाची पोळी झाली, तरी लोकांचा काही यायचा निरोप नाही. तुकोबराने विचार केला, हे काही येत नाही. धुडवड झाली तरी येत नाही. तुकोबराने विचार केला, आता बघा परमार्थिक माणसाने थोडा प्रयत्न करायचा. कुणाला चला पंढरपूरला, चला वारीला. जर कोणी येतच नसेल तर तुम्ही घरी राहू नका, तुम्ही एकटे का होईना पण परमार्थाला लागा. त्यावेळेस तुकोबरांनी या लोकांचा नाद सोडून दिला आणि तुकोबराने सांगितलं, उद्या ठीक 12 वाजता मी वैकुंठाला जाणार आहे. निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला.
तुकोबाराय म्हणाले मी उद्या वैकुंठाला जाणार आहे. त्यावेळेस सगळं गावातील लोक सर्व जमा झाले आणि तुकोबारांना निरोप देण्याकरता उभे आहेत. त्यावेळेस तुकोबारांनी आपल्या पत्नीला सुद्धा विचारलं, आवले मी वैकुंठाला जात आहे, तू सुद्धा चल. आईसाहेब म्हणाला मला घरचे काम आहे, शेतीचे काम आहे, माझी म्हैस आहे, मी येणार नाही. आईसाहेबांना वाटलं तुकोबारा आज जातील उद्या वापस येतील. तुकोबाराय म्हणाले मी जात आहे. त्यावेळेस तुकोबाराय गावाच्या बाहेर आले. त्यावेळेस साक्षात गरुडावरती भगवंत बसून आले. भगवंत आलेले आहेत, तुकोबाराय त्यावेळेस उभे आहेत. आणि तुकोबारायांनी काय केलं तर बघा, आतापर्यंत कोणीही आपला मनुष्यदेह घेऊन गेलो नाही. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कडीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. आतापर्यंत कोणी हा मानवदेह घेऊन गेलं नाही. तुकोबारायांनी हा मानवदेह नेला. कसा नेला? या कडी काळावर काय दिला? पाय दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. या कडी काळाच्या माथ्यावरती पाय देऊन तुकोबाराय भगवंतासोबत काय झाले? गरुडावरती आरूढ झाले बघा. आणि म्हणाले आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. लोक म्हणा हो तुकोबाराय असे चालले का? आम्हाला आशीर्वाद तर द्या. आम्हाला आशीर्वाद देऊन न देता तुम्ही जर जात असेल तर काय फायदा? तुकोबाराय म्हणाले मी तुम्हाला आशीर्वाद देतो. कर्म धर्म तुम्हा तुकोबारा म्हणाले तुमच्या कर्म आणि धर्मानुसार तुमचं कल्याण हो. आणि तुकोबारांनी परत विचारलं कोणाला वैकुंठाला यायचं आहे का? बघा आता खरंच सांगा, आज जरी तुकोबारा आले आणि म्हणाले माझ्यासोबत कोण वैकुंठाला येते? हात वर करा बरं, फटकन कोण हात वर करीन? म्हणतील आमचं आता पेरणीचं काम बाकी आहे, हरभरे करायचे आहे, पुढे पेरणी आहे, वारी आहे. तुकोबारा आम्ही आता येणार नाही. त्या काळी सुद्धा तुकोबारासोबत कोणीच आलं नाही. एक ते तुकोबारा आहे हा मानव देह घेऊन वैकुंठाला गेले. पुंडलिक वरदारी तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले. निघूनच नाही गेले, मी तुम्हाला दुसऱ्या प्रमाणाबद्दल सांगत आहे. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. पुरुषार्थ चार प्रकारचे आहे. कोणते कोणते? धर्म अर्थ काम मोक्ष. हे चारही पुरुषार्थापेक्षा तुकोबारांचा मोठा पुरुषार्थ काय आहे तर सदेह तुकोबारा वैकुंठाला हा देह घेऊन गेले. आणि जर तुकोबारांच्या वैकुंठ गमनाला जर कोणी विरोध म्हणजे कोणी जर नाव ठेवत असेल तर त्याच्या सातही पिढ्या नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला कारण ही संतांची क्रांती आहे. तुकोबाराय हा देह घेऊन वैकुंठाला गेलेच नाही. तुकोबाराय वापस सुद्धा आले 3 वेळा. किती वेळा? 3 वेळा. ज्या वेळेस तुकोबारांनी संताजी महाराजांना शब्द दिला होता, संताजी महाराज तुम्हाला अंत्यविधीला मी मूठ माती द्यायला स्वतः येईल, त्यावेळेस तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले आणि संताजी महाराज त्यांच्या कालानंतर समाधीस्थ झाले. पण संताजी महाराजांची ज्यावेळेस समाधी बांधली त्यांच्या जातीप्रमाणे म्हणजे यातीप्रमाणे त्यांना समाधी दिली. त्यांचं जे मान आहे, मुंडका आहे ते वरती येत आहे. भरपूर रेतीच्या गाड्या उचवल्या तरी त्यांची समाधी होत नाही. सर्व गावातील लोक नातेवाईक निघून गेले. फक्त एक मुलगा त्यांच्याजवळ राहिला. आणि रात्रीच्या वेळेस तुकोबारा वैकुंठात आले आणि तुकोबारांनी त्यांना मूठपात दिले. आम्हा येणे झाले का 3 या कारणे तुकोबारांचं प्रमाण आहे. तुकोबारा एकदा वापस आले. परत कधी आले? ज्या वेळेस तुकोबारा वैकुंठाला गेले आणि भागीरथी आईसाहेबांनी धावा केला. बाबा गेले कुण्या गावा, भागीरथीसाठी धावा. त्यावेळेस सुद्धा तुकोबाराय वापस आले. आणि तिसऱ्यांदा कधी आले?
ज्या वेळेस निळोबारायण कुठता कृपा आशीर्वाद देण्याकरता तुकोबरा काय झाले परत आले. म्हणजे संतांचं एवढं सामर्थ्य आहे की कडी काळ त्यांच्या ताब्यात आहे. आपलं ते सामर्थ्य नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आपलं एवढं तुकोबराच्या नावाचं सामर्थ्य आहे. आपल्या नावाचं एवढं सामर्थ्य आहे की आपलं नाव घेऊन तर बायको तर नाही कोणीच कापत नाही. कडी काळ तर दूर राहिला. तुकोबराचं एवढं सामर्थ्य आहे. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. खरा पुरुषार्थ काय तर तुकोबरा हा मानव देह घेऊन वैकुंठाला गेले. असं असणारा आजच्या अभंगाचा सरळ भावार्थ संपला. अभंगाचा भावार्थ असा असेल सांगता येत नाही. ज्याप्रमाणे साधू संतांनी कृपा केली, बोलण्याचा प्रयत्न केला. या अभंगावर चिंतन करण्याचा पहिलाच वेळ आहे. असं काही नाही, चिंतन होणारच आहे. झालेली सेवा ज्ञानोबरा तुकोबरा सद्गुरू जोग महाराज आदी करून संतांच्या चरणी अर्पण, तुकोबराच्या चरणी अर्पण. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर आज तुकोबरांचा 350 वर्ष झाली तुकोबरांना जाऊन. तुकोबरांचा आज वैकुंठगमन सोहळा. त्या बीजेनिमित्त तुकोबरांचं सामर्थ्य काय आहे बघा. माणूस मरताना कधी दुःखी होतो पण तुकोबराय आनंदित आहेत. कारण तुकोबरांनी आपला काळ चांगला व्यतीत केला. तुकोबराची चरणी प्रार्थना सर्वांना. आमचे सुद्धा पांडुरंगाच्या चरणी देह विलीन हो नंतर आताच नाही. तुकोबराच्या चरणीची प्रार्थना करून तुकोबराच्या नामाचा गजर करू. तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भट्ट द्विजा मन रामेश्वर भट्ट द्विजा मन रामेश्वर भट्ट पूजा मन रामेश्वर भट्ट पूजा. तुका विष्णू नाही द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या. धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. विष्णू नाही तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या. धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा. जेने केला पुरुषार्थ 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 जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ.
जेने केला पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ समर्थ विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले कुरे वेळे वाकुळे उत्तर अनायुचारी लागे कर्म्या फुला तुका म्हणे ज्ञाने चोरा राखा पाया पैकी करा बंधू आकाश महाराज मापारी यांनी आपल्या सप्ताहातील प्रथम दिवसाची कीर्तन सेवा महाराजांनी उत्कृष्ट प्रकारे पार पाडलेली आहे. सर्व सहकार्यांच्या वतीने सर्व सहकारी मंडळी आदरणीय